नक्कीच अजिंक्य, तुम्ही आपल्या सोबत राहाच। अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहे। दमानियाजी, आपलं स्वागत। अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पुण्यामध्ये खराडी भागामध्ये एका घरामध्ये ही पार्टी सुरू होती आणि या घरामध्ये सुरू असलेली रेव पार्टी, त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई यांना ताब्यात घेण्यात आले। ऍक्च्युली ऐकून थोडासा धक्का बसला। आता मला एक कळत नाहीये की ती रेव पार्टी ही कशावरनं डिक्लेअर झाली आहे का हा राजकारणातलाच एक भाग आहे की खडसे आता गिरीश महाजनांवर आरोप करतायत म्हणून त्यांच्यावर हा बदला घेतला जातोय की काय, अशी देखील शंका येते। कारण कोणाच्या घरात जर प्रायव्हेट पार्टी चालू असेल तर तिथे जाऊन कोणाला अटक करणं मला थोडंसं वेगळं वाटतं। याच्याकडे मला याची माहिती घेणं गरजेचं आहे आणि ती रेव पार्टी आहे हे का म्हटलं गेलंय हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण आताच्या घटनेला राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेलंय की काय करतात लोक, खरंच काही बोलता येत नाहीये। आता कोणाच्या घरात प्रायव्हेट पार्टी चाललेली असली तर त्याला रेव पार्टी का म्हटलं गेलंय मुळात हे बघणं गरजेचं आहे। नक्कीच दमानियाजी, म्हणजे या संपूर्ण प्रकरणाला राजकारणाचा वास येतोय असं आपलं म्हणणं आहे। कारण इथे फक्त खेवलकर यांचंच नाव समोर आलेलं आहे। उर्वरित जे ताब्यात घेण्यात आलेले लोक आहेत त्यांचं नाव अद्याप पोलिसांकडून समोर आलेलं नाही आणि पोलिसांनी आता 10 वाजायला आलेले आहेत, 10:15 होत आलेले आहेत, तरी देखील अद्याप पत्रकार परिषद घेतलेली नाहीये। एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचंय की आता हे एकच नाव बाहेर येणं, आता बाकीच्यांची नावं न येणं, बरं पोलिसांना या पार्टीची माहिती कशी मिळाली, कुठून मिळाली, या सगळ्या गोष्टीच अनुत्तरित आहेत ना। मला आता असं वाटतंय की हे जे आता 2-3 दिवस खडसेंनी गिरीश महाजनांविरुद्ध नाव उतरलंय आणि महाजन फडणवीसांच्या अतिशय जवळच आहेत म्हणून हे सगळं होतंय की काय। कारण आपण बघितलं त्या प्रफुल्ल लोढाला सुद्धा ताबडतोब अटक झाली, एकानंतर एक अशा 3 केसेस त्याच्यावर केल्या गेल्या की यातनं सुटला तर त्यात अडकेल। तर हे कुठेतरी राजकारणाचाच एक भाग आहे असं मला आता तरी दिसतंय, पण त्याची मी बाकीची माहिती घेतल्यानंतरच बोलता येईल। बरं, म्हणजे एकनाथ खडसे यांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रकार घडवून आणलाय असा आपला थेट आरोप आहे। नक्कीच, मला असं खडसेंबद्दल मला काही मात्रही सहानुभूती नाही आणि मी नेहमी जे म्हणते की सगळेच राजकारणी एका माळेचे मणी आहे, पण आत्ताच्या घटनेला मला वाटतं सगळ्या जनतेला हे पटेल की जे होतंय आता त्या प्रफुल्ल लोढाला अटक होणं, इतके वर्ष तो भाजप बरोबर पण होता, पण आताच्या घटनेला त्याच्यावर एकानंतर एक ताबडतोब जे गुन्हे दाखल झाले, त्यानंतर आता ही प्रायव्हेट रेव पार्टी कोणाच्या घरी होती तिथून जाऊन त्यांच्या जावयाला अटक करणं आणि फक्त त्याचंच नाव पुढे येणं, सगळं हा राजकारणाचंच एक षडयंत्र मला दिसतंय, दुसरं काहीच नाही। नक्कीच दमानियाजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी।